नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनल मध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. चला तर सुरुवात करूया. राजकारणात काही गोष्टी इतक्या अचानक घडतात की लोक फक्त एकच प्रश्न विचारतात, हे नेमकं चाललंय तरी काय. महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीआधी आता असाच एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आलाय आणि या ट्विस्टच्या सेंटर मध्ये आहेत बच्चू कडू. हो, तेच बच्चू कडू जे अनेकदा सत्ताधाऱ्यांवर उघडपणे टीका करताना दिसले, जे स्वतःला सामान्य माणसाचा आवाज म्हणून घेतात आणि जे विदर्भाच्या राजकारणात नेहमी एका हटके स्टाईल साठी ओळखले जातात. पण आता चर्चा अशी आहे की शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. पण थांबा, इथेच खरी फिल्म सुरू होते. ही ऑफर साधी नाहीये. अट काय आहे माहितीये? चला ते बघूया. तर अट अशी आहे की प्रहर जनशक्ती पक्षाचं विलीनीकरण करा आणि मग विधान परिषदेची जागा घ्या. आता प्रश्न असा की बच्चू कडू आपला पक्ष संपून शिंदे गटात जाणार का? ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली ते इतक्या सहज दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतील का? आणि जर त्यांनी होकार दिला तर विदर्भात भाजप काय करणार? कारण अमरावतीच्या राजकारणात अनेक दिवसांपासून चित्र होतं बच्चू कडू विरुद्ध भाजप. मग अचानक हा नवा गेम प्लॅन का? सूत्र सांगतात की बच्चू कडूंनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना मेसेज करून मत विचारायला सुरुवात केली आहे. म्हणजे निर्णय अजून झाला नाही, पण काहीतरी मोठं शिस्त आहे हे नक्की आहे. दुसरीकडे शिंदे गटातही सगळे खुश नाहीत. काही नेत्यांचं म्हणणं आहे पक्षाबाहेर राहून जर त्यांना आमदार केलं तर उद्या तेच डोकदुखी ठरतील. म्हणजे ऑफर आहे पण विरोधी पण आहे. विरोधही आहे. आता दुसरी मोठी बातमी, जर उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषद निवडणूक लढले तर सगळा गेम बदलू शकतो. कारण मग 9 जागांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण जर उद्धव ठाकरे मैदानात उतरले नाहीत तर फोडाफाडीचं राजकारण सुरू होऊ शकतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा थरारक वळण येऊ शकते. तिकडे भाजपने ही तब्बल 30 नावांची यादी दिल्लीला पाठवली होती. दिल्लीहून आदेश आला यादी कमी करा आणि आता 15 नावांवर अंतिम चर्चा सुरू आहे. भाजपला 6 जागा, शिंदे गटाला 2 जागा आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता सांगितली आहे. यानंतर अजित पवार गटातही पार्थ पवारांचं नाव चर्चेत आहे. म्हणजे प्रत्येक पक्षात खुर्चीसाठी वेगळीच धावपळ सुरू आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही तोच, बच्चू कडू खरंच शिंदे गटात जाणार का, की शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर करणार? तुम्हाला काय वाटतं? राजकारणात मित्र कोण आणि गेम कोणाचा हे शेवटच्या क्षणापर्यंत समजत नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे हे पाहणं आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडूंनी शिंदे गटात जावं का, की स्वतःची वेगळी भूमिका कायम ठेवावी? कमेंट मध्ये आपलं उत्तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.